हैदराबादचं गॅझेट लागू करा आणि आरक्षण द्या ही प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटलांची आणि या मागणीसाठीच 29 ऑगस्ट 2023 ला अंतरवाली सराठीमध्ये त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली होती। एक मोठा लढा त्यांनी उभारला। 2 वर्षांनंतर मुंबईमध्ये थेट धडक देत त्यांनी जीआर मिळवला आणि यानंतर आता ज्यावेळेला अंतरवाली सराठीमध्ये त्यांचं आगमन झालं त्यावेळेला त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जातंय, त्यांचं औक्षण केलं जातंय। गावकऱ्यांची आणि मराठा बांधवांची मोठी उपस्थिती। अंतरवाली सराठीसाठी ही दृश्य फार महत्त्वाची आहेत, कारण ज्यावेळेला हा लढा उभारायचा होता मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेला एल्गार केलेला होता आणि अंतरवाली सराठीमधून मुंबईकडे येण्यासाठी ते निघालेले होते, त्यावेळेला या माता भगिनींनी त्यांचं औक्षण केलेलं होतं आणि आता ज्यावेळेला एक मोठं यश, एक मोठा लढा यशस्वी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठीमध्ये पोहोचलेले आहेत त्यावेळेला सुद्धा त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं जातंय, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जातोय, गुलालाची उधळण केली जाते। अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आता जल्लोषात स्वागत केलं जात आहे। गुलालाची उधळण जी आहे ती केली जाते। हैदराबाद गॅझेट आता लागू केला जाणार आहे, त्याच्यामुळे त्याचा जीआर जो हाती पडल्यानंतर एक मोठं यश मराठा समाजासाठी। यावरून राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, मात्र एक मोठा लढा मनोज जरांगे पाटलांनी उभा केला, तो यशस्वी करून दाखवला। मराठा बांधव, मराठा समाज त्यांच्या मागे उभा राहिला, त्यांनी एक साथ दिली आणि संपूर्ण समाज जो आहे तो त्यांच्यासोबत मुंबईमध्ये आलेला होता। गणेशोत्सवाच्या काळामध्ये मराठा बांधव हे मुंबईमध्ये होते। एक आंदोलन मोठं जरांगे पाटलांनी छेडलं, उपोषण केलेलं होतं, त्यांची प्रकृती ही खालावलेली होती। या 2-1 वर्षामध्ये त्यांनी काढलेले मोर्चे, घेतलेल्या सभा, मुंबईमध्ये दिलेली धडक आणि त्यानंतर मिळालेलं एक मोठं यश आणि यानंतर मनोज जरांगे पाटील ज्यावेळेला अंतरवाली सराठीमध्ये पोहोचतात त्यावेळेला त्यांचं जंगी स्वागत केलं जातंय, गुलालाची उधळण केली जाते, फुलांचा वर्षाव केला जातोय, त्यांचं औक्षण केलं जातंय। अंतरवाली सराठीमध्ये ज्यावेळेला त्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं त्यांची प्रकृती खालावलेली होती। या माता भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडावं असा अट्टहास त्यांच्याकडून केला जात होता। मात्र पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि त्यावर मनोज जरांगे पाटील यांची आक्रमक भूमिका, हे सर्व काही पाहता आता ज्यावेळेला एक मोठं यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठीमध्ये त्यांच्या गावी परतलेले आहेत, त्यावेळेला या माता भगिनींकडून त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे आणि एक मोठा फुलांचा हार आता त्यांना घातला जातोय। मुंबईतल्या आंदोलनानंतर जरांगे प्रथमच अंतरवाली सराठीमध्ये पोहोचलेले आहेत। ज्यावेळेला सरकारकडून जीआर हाती मिळाला त्यानंतर अर्ध्या तासातच त्यांनी मुंबई सोडली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठीमध्ये आता पोहोचतील असं वाटलेलं होतं, मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, त्यांच्यावर उपचार करण्यात आले। सतत